मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि आत्ता वाजले रात्रीचे 9:30 आणि मी माझी भांडी घासलेली आहेत, सगळेजण झोपलेले आहेत, माझं दूध तापवलेलं आहे। त्यानंतर माझं घर मी आवरून घेतलेलं आहे, कारण सकाळी मुलीचा टिफिन करावा लागतो आणि छान असं स्वच्छ करून मग नंतर आली इथे अभ्यास करायला। आता अभ्यास करायला बसणार। आता 9:30 वाजलेले आहेत आणि तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आली असेल की मी आज वेळेविषयी बोलणार आहे। तर वेळेविषयी काय बोलणार आहे, तर वेळ ही आपल्यासाठी सर्वोत्तम अशी भेट आहे आणि ही वेळ आहे ना, ही वेळ जर आपल्यासाठी गेली ना मैत्रिणींनो, तर पुढची वेळ काय येईल आपल्याला माहित नसते। तर हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, हीच वेळ आहे बोलून नाही तर करून दाखवण्याची। आणि सर्वोत्तम भेट आपल्यासाठी जर आहे तर ही वेळ आहे। म्हणून वेळ फक्त आपण तिच्याकडे बघतो ना, जात आहे जात आहे जात आहे म्हणून म्हणतो, पण आपण असं कधीच नसतो म्हणत की ही वेळ माझ्यासाठी आहे। जेव्हा आपण म्हणू ना की ही वेळ माझी आहे, हे माझ्यासाठी आहे, माझ्याजवळ भरपूर वेळ आहे, तर मग बघा काय चमत्कार होत होतं। आपण फक्त असं म्हणत असतो मला टाइमच नाहीये, मला वेळच नाहीये, मला वेळच नाही, तर खरंच मग वेळ तुमची का राहणार? असं म्हणा, माझ्याजवळ भरपूर वेळ आहे, मला भरपूर वेळ आहे, माझ्यासाठी वेळ आहे, माझ्यासाठी जी वेळेचं महत्त्व आहे ते माझ्यासाठी आहे, मी त्या वेळेचा सदुपयोग करत आहे। तर मग बघा वेळ आपल्यासाठी कशी मॅनेज होते आणि आपल्याला वेळेचा कसा मॅनेज करता येतो। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा आपण श्वास घेतो, तर तो श्वास आपल्याला परत घेता येईल का? तो आपण जेव्हा म्हणजे दुसऱ्या सेकंदला दुसरा श्वास घेतो, पण जो परत पहिला श्वास घेतो तो परत घेऊ शकत नाही, तशीच गेली। तसेच जे आपल्या जीवनातले गेलेले क्षण आहे ना, ते आपण कधीच परत आणू शकत नाही। कालचा जो वेळ आहे ना, तो आपण कधीच परत आणू शकणार नाही। जो आजचा आणि आता या क्षणाचा वेळ आपण खर्च करत आहे ना, तोही वेळ आपण पुन्हा कधीच वापस आणू शकत नाही किंवा परत आणू शकत नाही। म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जोही वेळ आपल्यासाठी प्रत्येक क्षणाला आपल्याला मिळतो आहे ना, त्याचा सदुपयोग करून घ्या। वेळेचा एक असा छान उपयोग करून घ्या की जर आपण उद्या आठवलं की मी त्या वेळेत काय केलं होतं, तर आपल्याला स्वतःचा अभिमान वाटायला पाहिजे की मी त्या वेळेत काय केलं आणि मी त्या वेळेत जे केलं ते माझ्यासाठी योग्य केलं। मी जी जबाबदारी स्वीकारली आहे किंवा मी ते त्या वेळेत 5 मिनिटं असो, 1 मिनिट असो, 1 सेकंद असो, त्या वेळेत जर आपण योग्य आणि व्यवस्थित काम केलं ना, तर आपल्याला भविष्यात असं आठवून छान वाटेल, आपल्याला प्राऊड ऑफ होईल की मी त्या वेळेचा सदुपयोग केला आहे। आणि तो वेळ जर आपण आपला संघर्ष करण्यात, तो वेळ जर आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, असं सोशल मीडियावर काहीतरी व्हायरल बघण्यात किंवा मग कुठेही जिथे तो वेळ खर्च करायचा नव्हता तिथे खर्च केला ना, तर मग जेव्हा आपण भविष्यात आठवू की मी काय केलं त्या वेळेत, तर मग आपल्याला डिसअपॉइंटेड होतो। आपण स्वतःला मोटिवेट करू शकत नाही, आपण स्वतःला खचून जातो, आपण हिंमत हरतो। म्हणून प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक वेळेचा योग्य असा वापर करा, जेणेकरून भविष्यात आपण जेव्हा आठवणं की मी त्या वेळेचा उपयोग काय केला, तर आपल्याला प्राऊड ऑफ फील होईल। आणि असंच आपल्याला आपल्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे। आपण ना आपल्या मनाचे गेटकीपर आहोत। तुम्ही म्हणा की ताई तू असं काय म्हणते, तर बरोबर म्हणते। बघा, आपल्या मनात आपल्याला कुठले विचार घालायचे आहे, आपल्याला कुठल्या विचारांना मनात थारा द्यायचा आहे, तर आपण काय करतो, जर आपण आपल्या मनाचे गेटकीपर जर राहिलो ना किंवा द्वारपाल जर राहिलो ना, तर निगेटिव्ह थॉट आहेत ना आपण बंद करून टाकू। म्हणजे त्याला म्हणायचं तू जाऊ नको रे बाबा माझ्या मनात, आणि पॉझिटिव्ह विचारांना ये, तुझं स्वागत आहे, तुला खतपाणी देते। मी सांगते तुम्हाला, 2 झाडं असतात आपल्या मनामध्ये आणि 2 झाडं जेव्हा तुम्ही, म्हणजे एक असतं निगेटिव्ह विचारांचं झाड आणि एक असतं पॉझिटिव्ह विचारांचं झाड। तर आपण काय करतो ना, निगेटिव्ह विचारांना जास्त पाणी घालतो, त्याला जास्त खतपाणी घालतो, त्यामुळे ते बहरतं छान असं। पण आपण असं कधी करून पहा, पॉझिटिव्ह विचारांना पाणी घाला, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी घाला ना, तर ते झाड बहरायला लागेल। तसंच मुलांचं असतं, तसंच आपल्या बाबतीत असतं, तसं आपल्या गुणांच्या बाबतीत असतं। ज्या विचारांना, ज्या वागणुकीला, ज्या गोष्टींना आपण जास्त खतपाणी घालतो ना, ते झाड बहरतं। म्हणून चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगल्या वेळेला महत्त्व द्या, त्याला खतपाणी घाला, वेळेचा सदुपयोग करा, जेणेकरून भविष्यात आपल्याला, आपण काय करतो ना, भविष्याचा जास्त विचार करतो किंवा भूतकाळाचा जास्त विचार करतो, त्यामुळे आपण निगेटिव्ह थॉटमध्ये जगत असतो। पण आता तसं करायचं नाही। आपल्या मनाला स्वतःला गेटकीपर ठेवा आणि चांगले विचार मनात घाला। त्यामुळे काय होऊ शकेल, आपला जो आजचा वेळ आहे ना, तो आपण उद्याचा पूल म्हणून बघू नये, तर काय करू, आपण आजचा वेळ आपल्यासाठी आत्ताच महत्त्वाचा आहे आणि यावेळी जे मी काही करेल ना ते अतिशय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, हा विचार जर आपण करून केलो ना, तर बघा उद्याचा जो वेळ येईल ना, तो आपल्यासाठी एक छान असं सर्वोत्तम भेट तयार होईल आपल्यासाठी। तर
मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ह्या वेळेचा सदुपयोग करा, कारण ही वेळ गेली ना तर पुन्हा आपल्यासाठी वेळ येणार नाही. म्हणून जेही काही करा ते योग्य नियोजन करून करा, फोकस करून करा, तुमचा सेट गोल करून करा. म्हणून ज्यांना अभ्यास नाही त्यांनी मोटिवेशन घेत राहा, स्वतःच्या हॉबी जोपासा, स्वतःचा स्मॉल हॅपीनेस जोपासा. असं मला सांगायचं आहे की ज्या गृहिणींचं लग्न झालेलं आहे त्या म्हणतात की आमचं लग्न झालं, आता मी काय करायचं, फक्त कामं करायचे घरात, आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या. हो मला माहीत आहे, पण त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता स्वतःच्या आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा की तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही आठवाल की मी 4 वर्षा अगोदर मला काहीतरी करायचं होतं ते मी आता केलेलं आहे, ते प्राऊड ऑफ फील होईल आपल्याला. म्हणून ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा मग तुमच्यात जर काही हॉबी असेल, नोकरीच सर्व काही नाही आहे, आपल्या हॉबी जोपासा. त्यानंतर कशातही जर तुमचं BA झालं असेल तर MA करा, PhD करा, नेट सेट द्या. म्हणजे माझ्या हेच सांगण्याचा अर्थ आहे की फक्त शिक्षक हाच पेशा सर्व काही नाही आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही प्रगती करू शकता. आता माझा शिक्षक पेशा आहे तर मी फक्त जर मला शिक्षक म्हणून मी लागले नाही तर मी फक्त शिक्षक या पदासाठीच स्वतःला असं अवेलेबल ठेवलं नाही, तर मी सगळीकडे ट्राय करत आहे. मी MA करत आहे, मी आणखी 2-3 परीक्षा देत आहे, मी माझ्या स्मॉल हॅपीनेस जोपासत आहे, मी आता एक यूट्यूबचं चॅनल चालवत आहे. तुम्हाला सांगण्याचा हाच माझा अर्थ आहे की स्वतःला बांधून ठेवू नका, स्वतःला मोकळं करा, स्वतःच्या हॉबी जोपासा, स्वतःचा स्मॉल हॅपीनेस जोपासा, जेणेकरून भविष्यात जेव्हाही आपण विचार करू ना मी काय केलं तर आपल्याला प्राऊड ऑफ फील होईल की मी काहीतरी केलं, खरंच मी काहीतरी केलं माझ्या आयुष्यात. म्हणून आता चला आजच्या स्टडीला सुरुवात करते आणि मग बोलते. मैत्रिणींनो बघा, मी माझ्या फोनमध्ये प्ले स्टोअरमध्ये ही एक स्टॉपवॉच घेतलेली आहे जेंटची. त्यामुळे कसं आपला नियोजित अभ्यास आपण किती वेळ करतो हे आपल्याला छान कळतं. आणि मी बघा पुस्तकातून अभ्यास करणं सुरू केलेलं आहे आणि हे सगळं मी तुम्हाला फास्ट मोड करून दाखवत आहे, कारण एवढा मोठा व्हिडिओ इथे प्ले करणं शक्य नाही, कारण भरपूर लांब व्हिडिओ होतो. म्हणून बघा मी सगळं फास्ट मोडवर दाखवत आहे आणि मी प्रयोगाचा अभ्यास करून घेते. आपल्याला 2 प्रयोग आहेत, अकर्मक आणि सकर्मक. आणि अकर्मक आणि सकर्मक प्रयोगामध्ये आपल्याला म्हणजे काय असतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे छान. आणि अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या टेटसाठी, त्यानंतर कॉम्पिटिशन एक्झामसाठी. तर असे मी कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार लिहून घेतले. त्यानंतर माझ्या अभ्यासात मी काही फसवे वाक्याचा उल्लेख केलेला आहे आणि हे सगळं मी माझ्या नोट्समध्ये मेन्शन करत आहे. त्यानंतर आपल्याला काही संकर प्रयोग असतात, काही मिश्र प्रयोग असतात, काही भावे कर्तुर्य आणि अकर्तुक प्रयोगाचे पण मला उदाहरणं दिसली. हे सगळं मी माझ्यामध्ये लिहून घेतलेले आहे. आणि बघा आता मी हे सगळे नोट्स आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, मी 1 ते 1.5 तास पुस्तकातला अभ्यास केलेला आहे. आता मी यूट्यूबचा फ्री व्हिडिओ बघत आहे. तर प्रदीप बोधले सर आहेत बघा, छान असतं यांचं मराठी व्याकरण, मी यांचंच ऐकते. तर आता मी या सरांचं मराठी व्याकरण ऐकून घेणार आहे. थांबा 1 मिनिट, ब्लूटूथ कनेक्ट करून घेते आणि हा व्हिडिओ ऐकला की मग मी झोपेल. तर हा 1 तासाचा व्हिडिओ आहे, म्हणजे आता 10:30 पावणे 11 होत आहे. तर कमीत कमी 12पर्यंत चालेल हा व्हिडिओ. हा व्हिडिओ ऐकला की मग नंतर झोपते, म्हणजे असं वाटेल छान अभ्यास झालेला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करते ऐकायला. आणि सर छान सांगतात. मला काही असं महत्त्वाचं वाटलं तर मी माझ्या नोट्समध्ये पण मेन्शन करते आणि छान वाटतं मला हे सरांचं लेक्चर. तर आता मी अभ्यास करते, नंतर बोलते. तर मैत्रिणींनो बघा, असा माझा अभ्यास झालेला आहे आणि सरांचं लेक्चर पण ऐकणं झालेलं आहे, प्रदीप बोधले सरांचं प्रयोगाचं. आणि मी पुस्तक पण वाचून घेतलं. तर आता 12:15 12:30 वाजले असतील. तर आता सगळं ठेवून देते. छान अभ्यास झाला आज मराठीचा, खूप छान वाटते, समाधान मिळतं आपल्या मनाला.
आणि असाच मी माझ्या वेळेचा सदुपयोग करते, तुम्ही पण तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. त्यानंतर पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या, स्मार्ट स्टडी करा आणि ज्यांना अभ्यास नाही आहे त्यांनी स्वतःचा स्मॉल हॅपीनेस आणि त्यांच्या हॉबीज जोपासा आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवा, जेणेकरून आपल्याला प्राऊड ऑफ फील होईल. तर भेटूया नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर मला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि भेटूया लवकरच. बाय.